आता आपण सर पूर्व दिशेला जाणार आहोत. पूर्वेची एंट्री जी आहे, पूर्वेची एंट्री म्हणजे सर या घराला सगळ्या साईडने एंट्रीज आहे. बिलकुल सर, हा एक खूप मोठा तुम्ही एक पॉइंट काढला सर. स्वतः एक खूप चांगले वास्तुतज्ञ आणि त्यामुळे ते त्यांच्या घरामध्ये या गोष्टी करू शकले. हे जे घर आहे हे तुम्हाला विरळच आहे की बघायला भेटेल. हे वास्तूचं उत्तम मॉडेल आम्ही तयार केलं की लोकांना राजाची वास्तू काय असते, तर ही आमच्या प्रीमियर कस्टमर बिल्डर्स झाले, IPS ऑफिसर झाले. ही वास्तू खूपच पॉवरफुल वास्तू. हे एक वास्तू ना, हे महायंत्र बनवलेलं आहे. बरोबर. की ह्याच्यामध्ये आपल्याला आता एनर्जीचा अनुभव आलाच असेल. बरोबर. तर लँड एनर्जी इतकी महत्वाची आहे की तुमची वास्तूमध्ये काही फॉल्ट असले तरी चालेल, लँड तुमची व्यवस्थित पाहिजे. मित्रांनो, आज आपण काय जाणून घेणार आहे, सगळ्यात आधी तर आपण बघणार आहे की ही जी वास्तू आहे, हे जे घर आहे, हे जे फार्म हाऊस आहे, ते याचं जे बाहेरचा एरिया आहे इथं कशी त्यांनी वास्तू मेंटेन केलेली आहे. त्याच्यानंतर आपण टेरेसवर जाऊ. टेरेसवरून आपल्याला कळेल की कसं, म्हणजे एक टॉपवर जे घर सर, राजाचं घर जे आपण म्हणतो, त्याचे बेनिफिट्स काय आहे. त्याच्यानंतर आपण घरातला मधला पार्ट बघू आणि या सगळ्या गोष्टी सर आपल्याला एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर ही जी एंट्री तुम्हाला दिसते ही उत्तर दिशेतलं तिसरं पद आहे, म्हणजे एंट्री. तर ही एंट्री तुम्हाला सतत धन, अत्याधिक धन आणि ऑस्पिशियस असते. तुम्ही तुमच्या ज्या घराला भरपूर सारे पोल दिलेले इथं, तर त्याचं काय महत्व आहे वास्तूच्या नजरेत? प्रेक्षकांना मी दाखवतो की ही जी एंट्री आहे हे पश्चिमेचं तिसरं पद आहे, जे की सुग्रीव एनर्जी फील्डचं बोललं जातं. तर ह्यामध्ये काय होतं ना सर, आपली अविश्वसनीय परंतु दर्शनीय अशी प्रगती होत जाते. आणि तुम्हाला आज हे पण समजेल की कोणते वृक्ष कोणत्या दिशेला, हाईट वगैरे काय हवं ते पण सर आता आपल्याला सांगणार आहे. तुम्ही पुण्याचंच उदाहरण घ्या, जे लक्ष्मी मार्केट आहे ज्वेलर्सचं, हे सर्व साऊथ फेसिंग आहे. करेक्ट. तर साऊथ दिशा हे पैशांना अट्रॅक्ट करणारी खूप मोठा फॅक्टर आहे. आपलं जे अंगण आहे, घराचं अंगण ज्याला आपण म्हणतो, तर तिथे अंडरग्राऊंड वॉटर टँक आपण का केलेला आहे, याचा काय अर्थ होतो? आणि जर त्यात मासे असतील तर आता आम्ही तुम्हाला मासे पण दाखवू. तर उत्तर दिशेला ज्यावेळी वॉटर टँक येतो त्यावेळी तिथे पाताळाची रचना होते. त्याच्यामुळे तुमचे राहू केतू हे शांत राहतात आणि तुम्हाला प्रचंड अशी प्रगती देतात. सर, आणि जे लोक आता फ्लॅटमध्ये राहत आहे तर ते पण या गोष्टींचा विचार करू शकतात ना टोपोग्राफीमध्ये, की 100%. कारण काय होईल सर, काही लोकांना वाटेल की अरे यार मी तर माझ्याकडे लँड नाही, मी पुण्यात राहतो. तसं नाहीये, पण जे कन्सेप्ट आहे ना ते तुम्ही समजून घ्या. हा जो बघा तुम्हाला ही ईशान्य आणि उत्तर दिशा दिसते. तर ईशान्य आणि उत्तरेमध्ये इथे खड्डा आहे. हा आपोआपच नॅचरली तयार झालेला आहे, आपण नाही, ही बाहेरची वस्तू, ही आपल्या हातात नसते. करेक्ट. तर उत्तर दिशा आणि ईशान्य दिशा ह्यामध्ये कधी पण खड्डा पाहिजे, कारण खड्डा काय करतो, जलतत्वाची निर्मिती करत असतो. जी आपण पाण्याची टाकी ठेवलेली इथं, मी सांगेल कॅमेरामॅनला त्याने ही पाण्याची टाकी दाखवावी. तर सर ही या दिशेला ठेवण्यामागे काही रिझन आहे का? खूप चांगला प्रश्न. मॉडेलमध्ये बेडरूम क्रिएट केलेलं आहे. तर हे नॉर्थ दिशेचं बेडरूम आहे. तर आता ह्या वास्तूमध्ये काय असतं, नॉर्थ आणि साऊथ ॲक्सिस खूप मोठा आहे. तर इथे हिरवा रंग जो आलाय तो काय करतो, हिरवा रंग जो आहे सर, तो उत्तर दिशेचं जे जलतत्व आहे, कारण झाड जर पाण्यात आलं तर ते पाणी शोषून घेतं. सर हे खूप मोठं मिथ आहे की आग्नेय दिशेला किचन हवं. आज तुम्ही बघाल तर 90% लोकांचं किचन आग्नेय कोपऱ्यात बनवलंय. पश्चिम दिशा प्रॉफिट आणि गेन्स नंतर मॅनिफेस्टेशन म्हणजे इच्छापूर्ती, ह्याची खूप मोठी कारक आहे. वेलकम सर. श्री दत्त, राधे राधे. कशा आहात आपण? मस्त मस्त. तुम्ही कसे सर? एकदम. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे आचार्य राजकिरण मारणे यांच्या घरी. आणि नेहमी तुम्ही बघितलं असेल की आपण बसून पॉडकास्ट करतो, पण आजचा आपला जो पॉडकास्ट आहे हा जी लाईव्ह वास्तू आहे ती आपण एक्सप्लेन करणार आहे की घर कुणाचं जर फार्म हाऊस आहे तर ते वास्तूनुसार कसं हवं. आणि सर राजकिरण मारणे सर ॲक्च्युली नेहमी मी वेलकम करतो, पण आज त्यांनी मला वेलकम केलंय कारण आपण त्यांच्याकडे आलेलो आहे. सर आपण आज पहिले 2 ठळक मुद्दे वास्तूमधले बरोबर सांगणार आहोत. एक तर लँड एनर्जी आणि दुसरी एंट्री. जसं कुठलाही सर मूवी असतो किंवा पिक्चर असतो त्यामध्ये हिरोची एंट्री फार महत्वाची आहे. बरोबर. पण ती हिरोची एंट्री कशी होते त्यावर सगळा पिक्चर अवलंबून असतो. बरोबर. तर वास्तूमध्ये एंट्रीज ही 80 ते 90% प्रभाव टाकते. त्याच्यामुळे एंट्री महत्वाची असणं. आणि दुसरा ठळक मुद्दा जो बरेचसे वास्तुशास्त्री किंवा तुम्हाला अनेक जे वास्तूचे एक्सपर्ट कामं करतात ते सांगताना दिसत नाही, ती म्हणजे लँड एनर्जी. जसं आपण बोलतो 5 पांडव आहेत,
तर 5 पांडवांव्यतिरिक्त जो 6वा पांडव लपलेला आहे सो की कर्ण, तो लँड एनर्जीच्या स्वरूपात काम करतो. बरोबर. तर लँड एनर्जी इतकी महत्वाची आहे की तुमची वास्तूमध्ये काही फॉल्ट असले तरी चालेल, लँड तुमची व्यवस्थित पाहिजे. जर लँड मध्ये ती ऊर्जा असेल तर ती ऊर्जा कार्यान्वित होईन, तुम्हाला तुमच्या ज्या जीवनात समृद्धीकारक गोष्टी आहेत त्या घडवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. एक्झॅक्टली. तर मित्रांनो, आज आपण काय जाणून घेणार आहे, सगळ्यात आधी तर आपण बघणार आहे की ही जी वास्तू आहे, हे जे घर आहे, हे जे फार्म हाऊस आहे, ते याचं जे बाहेरचा एरिया आहे इथं कशी त्यांनी वास्तू मेंटेन केलेली आहे. त्याच्यानंतर आपण टेरेसवर जाऊ. टेरेसवरून आपल्याला कळेल की कसं, म्हणजे एक टॉपवर जे घर असं राजाचं घर जे आपण म्हणतो त्याचे बेनिफिट्स काय आहे. त्याच्यानंतर आपण घरातला मधला पार्ट बघू आणि या सगळ्या गोष्टी सर आपल्याला एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. की मला तर वाटतं हा मराठी मधला पहिला असा व्हिडिओ आहे की जो लाईव्ह वास्तू एक्सप्लेन केला गेलेला. चेतनजी, मी थोडक्यात सांगेल की तुम्ही आता येताना पाहिलं असेल, बरोबर, आपल्या प्रेक्षकांना पण हे दाखवा की ही जी वास्तू मॉडेल आम्ही तयार केलेला आहे, राईट, तो एका चेरी ऑन द केक, म्हणजे एका बरोबर माउंटनवर, पर्वतावर. तर राजाची जी वास्तू असते ती डोंगरावर का असते, कारण जे ऑक्सिजन असतं, जे शुद्ध हवा असते, जी की गुरुची कारक आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला एक भारदस्तपणा, एक ऑथॉरिटी येते. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल की सनातन किंवा पुरातन काळात पासूनच राजांचे किल्ले नेहमी उंचावरती असायचे, जी खूप अशी आपले तीर्थस्थान आहेत, जी की खूप वायब्रंट आहेत किंवा खूप ज्वलंत आहेत. ही तुम्हाला वर, जसं आपलं जेजुरीचा खंडोबा घ्या, वैष्णव देवी घ्या, केदारनाथ, बद्रीनाथ, तर हे सारे तीर्थस्थळ तुम्हाला एका सर्टन हाईटवर, उंचावर. बरोबर आहे. तर हे वास्तू मॉडेल एक परफेक्ट वास्तू मॉडेल आपण तयार केलेले आहे. आणि आता ह्याची सर्व तुम्हाला एक मी समरी किंवा देणार आहे. जर आपण बघायला गेलं एंट्री बद्दल जर विचार घ्या, तुम्ही बोलले की एंट्री 80% इम्पॅक्ट करते एखाद्या वास्तूवर. जर म्हणजे पैसा, सुख, समृद्धी, हेल्थ या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर सगळ्यात मेन तर पैसाच येतो सर. बिलकुल सर. आत्ताच्या या भौतिक युगामध्ये, मटेरियलिस्टिक लाईफ मध्ये बाकीच्या गोष्टी मागे पडल्यात. प्रत्येकाला पैसा, समृद्धी, सुख, संपन्नता, ह्या गोष्टींच्या पटी प्रत्येक जण आहे. सर हे बघा, कुठलीही दिशा चांगली व वाईट नसते, बरोबर. प्रत्येक दिशेचं तिसरं आणि चौथं पद हे शुभ असतं. तर ही जी एंट्री तुम्हाला दिसते ही उत्तर दिशेतलं तिसरं पद आहे, म्हणजे एंट्री. ओके. हे आहे मुख्य देवताचं किंवा विश्वकर्माचं, बरोबर. तर ही एंट्री तुम्हाला सतत धन, अत्याधिक धन आणि ऑस्पिशियस असते. तर उत्तर दिशेतली ही एक सर्वात चांगली एंट्री आहे सर, बरोबर. आणि त्याचे कलर पण त्या अनुषंगानेच केलेले आहेत. म्हणजे सर उत्तरेला हा ग्रीन कलर जो दिलेला आहे, तुम्ही त्याबद्दल बोलताय. एक्झॅक्टली सर. हा जो टर्कोइज कलर तुम्हाला दिसतोय, थोडं मी डिटेल मध्ये सांगतो सर तुम्हाला. हा ऍक्च्युअली शुक्राचा रंग आहे आणि बुधाचा रंग पण आहे. कारण ही जी चमक आहे, कुठल्याही रंगामध्ये ज्यावेळी चमक येते त्यावेळी तो रंग शुक्राचा होऊन जातो. आणि हा जो ग्रीन कलर टर्कोइज दिसतोय, हा बुध आणि शुक्र ह्यांचं मिक्सचर आहे सर. तर तुम्हाला ह्या कलर्सच्या माध्यमातून किंवा एंट्रीच्या माध्यमातून जे सतत धन, अत्याधिक धन, जे ह्याचे ऍट्रिब्यूट्स आहे, गुणधर्म, बरोबर, ते तुम्हाला अनुभवायला भेटतात. आता आपण सर पुढे चालू आणि अजून गोष्टी. सर पोल्स बद्दल जर बघायचं झालं तर तुम्ही तुमच्या ज्या घराला भरपूर सारे पोल दिलेले इथं, तर त्याचं काय महत्व आहे वास्तूच्या नजरेत? सर हे जे पिलर्स आहेत, वास्तूमध्ये सर पुरुष आणि प्रकृती, ओके, या दोन गोष्टी असतात. तर जसं श्रीकृष्णाने सांख्ययोगाची व्याख्या केली किंवा सांख्ययोग सांगितलाय, बरोबर, आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये हा कपिल मुनींचा सांख्ययोग बघायला भेट. तर पिलर जे आहेत आपल्या वास्तूचे हे कॉन्स्टंट आहेत, म्हणजे पुरुष प्रधान आहेत, बरोबर. आणि ज्या भिंती आहेत, जे आपण ओरिएंटेशन करतो, आतमधलं काय बोलतात, आतमधलं जे पण आपण इंटेरियर करतो ते व्हेरिएबल्स आहेत. तर आपण सर भिंतींचे कलर, शेप्स या सर्व गोष्टी बदलू शकतो, बरोबर. पण आपण पिलर्सला काही करू नाही शकत. राईट. तर ह्या दोघांचा जो संगम आहे, म्हणजे मी नेहमी बोलतो वास्तू म्हणजे मॅजिक आणि लॉजिक, ह्या दोन पिलरवरती ह्या गोष्टी अवलंबून असतात. तर हे कलर्स आपण वेगवेगळ्या प्रकारे सर केलेले आहेत. आता मी तुम्हाला दुसरी एंट्री दाखवतो. राईट. चला आपण तर मित्रांनो, आतापर्यंत आपल्याला सरांनी सांगितलं की एंट्री बद्दल सांगितलं, त्याच्यानंतर पोल बद्दल सांगितलं आणि ओव्हरऑल वास्तूबद्दल एक नॉलेज दिलेलं आहे. तर आता जी सेकंड एंट्री आहे त्याबद्दल सर आपल्याला सांगणार आहे. तर या मी आपल्याला आता पश्चिमेची जी सर्वात समृद्धीकारक असा प्रवेशद्वार ज्याला बोललं जातं, सुग्रीव, जी सुग्रीव एनर्जी फील्डवर, ऊर्जा क्षेत्रावर ही आपण कायम केलेली आहे. तर या आम्ही आपल्याला ही सुग्रीवची एंट्री दाखवतो. तर प्रेक्षकांना मी दाखवतो की ही जी एंट्री आहे हे पश्चिमेचं तिसरं पद आहे, जे की सुग्रीव एनर्जी फील्डचं बोललं जातं. किंवा ह्यामध्ये काय होतं ना सर, आपली अविश्वसनीय परंतु दर्शनीय अशी प्रगती होत जाते.
म्हणजे कुणालाच विश्वास नाही होणार की हा माणूस अचानक कसा इतका आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट केला. ग्रो कस काय त्याला हा माणूस? जसं आपण बोलतो की चेस करू नका, गोष्टींना अट्रॅक्ट करा स्वतःकडे. तर हे प्रवेशद्वार ती गोष्ट आपल्याला सिद्ध करून देतात. आता आपण इथे बघत असाल सर, ही जी पश्चिम आणि नैऋत्य दिशा आहेत. राईट. तर या पश्चिम आणि नैऋत्य दिशांमध्ये आपण मोठी झाडं लावलीत. मी तुम्हाला सोबतच वृक्ष वास्तू हा कन्सेप्ट पण सांगतोय. आता आजपर्यंत आपल्या चॅनलवर आहे ना वृक्ष वास्तू याबद्दल आपण बोललेलो नाही. आपण एंट्री बघितल्या. आता थोडंसं आहे ना आउटर जर आपण स्टडी करतोय तर आपण वृक्षांचा पण विचार करू आणि तुम्हाला आज हे पण समजेल की कोणते वृक्ष कोणत्या दिशेला, हाईट वगैरे काय हवं ते पण सर आता आपल्याला सांगणार आहे. तर आपण बघतच असाल की इथे नारळाची, सुपारीची झाडं जास्त प्रमाणात लावलेली आहे. तर आपल्या घराची जी ही पश्चिम किंवा नैऋत्य दिशा असते तिथे कधी पण उंच जाणारी झाडं लावावीत. जसं नारळ आला, सुपारी आला, तर ही जी उंच झाडं आहेत आपल्याला दिसत असतील. इथे पोल पण आहेत, 2 पोल आपल्याला दिसतील ज्यावेळी आपण पूर्ण व्हिडिओ बघाल त्यावेळी. तर अशा रीतीने जी उंच जाणारी झाडं आहेत ही काय करतात, बाकीचा जो तुमचा जमिनीचा लँडस्केपचा जो स्लोप आहे तो आपोआपच खाली ठेवतात. कारण ही झाडं उंच गेल्यामुळे पश्चिम आणि नैऋत्य दिशा तुमची उंच होते. तर आता आपण दक्षिणेची जे साम दाम दंडभेद जिला कलियुगात खूप गरजेचं आहे, हे क्वालिटीज असणं एखाद्या व्यक्तीमध्ये. तर आता आपण दक्षिणेची, विथतची ती एंट्री फील्ड आपण आता बघणार आहोत. सर आता ही तिसरी एंट्री आली आपल्या एंट्री सर. येस. हा सर, ही दिशा कोणती आता? ही दक्षिण दिशा. दक्षिण दिशा. ओके सर, आतापर्यंत मी जितके पण पॉडकास्ट केले ना त्याच्यामध्ये जेव्हा दक्षिण दिशा येते एक तर खूप म्हणजे एकदम जास्त पैसा, खूप जास्त हे किंवा एकदम जास्त नुकसान दिसतं दक्षिण दिशेकडे. तर तुम्ही या दिशेला काय प्रवेशद्वार घेतलं? बिलकुल सर. सर प्रवेशद्वार जे आहेत तिसऱ्या पदाचे हे ऍक्च्युली आपल्या शास्त्रांमध्ये आणि पुराणांमध्ये जे काही तीर्थस्थानं आहेत आपली, बरोबर, तर ही तीर्थस्थानांची पण नाव आहेत. जसं विथत एक तीर्थस्थान आपल्या वेदांमध्ये उल्लेख केला गेलाय. विथत झालं, जयंत झालं, मुख्य झालं, तर सुग्रीव झालं. तर ही सर्व आधी एक तीर्थस्थानं होती. तर आपण त्या ठिकाणीच ते एंट्री पॉइंट काढलेले आहेत. आपण बोलतो दक्षिण दिशा वाईट आहे, पण आपण जर बघितलं तर दक्षिण दिशेला साऊथ मुंबई सर्वात रिच आहे, बरोबर. त्याच्यानंतर खालची चेन्नई वगैरे ही शहरं बघा अत्यंत रिच. तुम्ही पुण्याचंच उदाहरण घ्या, जे लक्ष्मी मार्केट आहे ज्वेलर्सचं, हे सर्व साऊथ फेसिंग आहे. करेक्ट. तर साऊथ दिशा हे पैशांना अट्रॅक्ट करणारी खूप मोठा फॅक्टर आहे सर. राईट. कारण साऊथ ही दिशा अग्नीची आहे आणि अग्नी म्हणजे आपला जी चलती आहे पैशांची, तर ही दक्षिण दिशेमुळे होते. त्याच्यामुळे आपण ज्यावेळी पण अट्रॅक्शन मध्ये रंग किंवा तंत्रक्रियेत रंग वापरतो हा लाल रंगच घेतो. तर ही जी एंट्री आहे, हा जो प्रवेशद्वार आहे हा विततचा आहे. हा काय करतो लोक की हा ना आपल्याला साम दाम दंडभेद या चारी जी शिवाजी महाराजांची नीती होती की जो जसा समजेल त्या भाषेत त्या मैदानाचं उत्तर त्याला देता आलं पाहिजे. तर कलियुगामध्ये विततची एंट्री असणं खूपच समृद्धशाली आणि भाग्यशाली आहे, जी की पैशांना अट्रॅक्ट करण्याचं काम करते. आता आपण सर पूर्व दिशेला जाणार आहोत. पूर्वेची एंट्री जी आहे सर, बघ या घराला सगळ्या साईडने एंट्रीज आहे. बिलकुल सर. हा एक खूप मोठा तुम्ही एक पॉइंट आहे. हे जे घर आहे हे तुम्हाला विरळच आहे की बघायला भेटेल. हे वास्तूचं उत्तम मॉडेल आम्ही तयार केलंय की लोकांना राजाची वास्तू काय असते. तर हे आमच्या प्रीमियर कस्टमर, बिल्डर्स झाले, IPS ऑफिसर झाले, तर त्यांना दाखवण्यासाठी एक अनुभव, कारण वास्तू हे अनुभवाचं शास्त्र, करतची विद्या. जसा माणूस करत करत शिकतो तसा त्याला डायरेक्ट अनुभव देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सर स्वतः एक खूप चांगले वास्तुतज्ञ आणि त्यामुळे ते त्यांच्या घरामध्ये या गोष्टी करू शकले. आणि काय होतं की भरपूर वेळेस प्रत्येकाला इतकं मोठं घर बांधणं किंवा हे सगळं करणं पॉसिबल नसतं. बट जे लोक बिल्डर आहे किंवा द पीपल हू आर अर्निंग गुड, दोज पीपल कॅन बिल्ड दिस काइंड ऑफ हाऊस. तर सर आता जी पूर्वेची एंट्री आहे तर तिच्याकडे आपण जाऊ. चालेल सर, या. सर आता ही जी पूर्वेची एंट्री तर हिचं काय खासियत आहे? सर ही जी पूर्वेची एंट्री दिसते ह्याच्यामध्ये पण 2 पद शुभ असतात. पूर्वेचं तिसरं पद जयंतचं आणि चौथं जे असतं ते इंद्राचं असतं. तर इंद्राचा पुत्र जयंती जो प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला विजय प्राप्त करून देतो आणि धनाचा जो प्रवाह आहे तो सुगम ठेवतो, चालता ठेवतो. तर हे पूर्वज आपण बघितलं असेल चारी जे तीर्थस्थानाच्या एंट्री आहेत किंवा ज्या ऑस्पिशियस अत्यंत शुभ आहेत, बरोबर, त्या ठिकाणी आपण प्रवेशद्वार केलेले आहेत. ह्याचं कारण हे वास्तूमधलं विश्वकर्मा प्रकाश मयमतम किंवा समरंग सूत्रधार हे ग्रंथ जर आपण वाचले तर ह्याच्यात सर्वतोभद्री असा वास्तूचा उल्लेख आहे. तर ज्याही वास्तूमध्ये असं बाहेर आलिंद असेल म्हणजे वरांडा आणि
चारी प्रवेशद्वार असतील त्या घराला. आणि प्रवेशद्वारांनी चारी साईडने पूर्ण पोल दिलेले, ब्रह्माचे पूर्ण वरंडा दिलेला आहे सगळे सगळे. ब्रह्माचे हे 4 मुख आहेत. तर हे सर्वतोभद्री तुम्हाला क्वचितच बघायला भेट, कारण आम्हाला असं होतं की लोकांना अनुभव कसा देता यावा. सर आपण जेव्हा बघतो की एंट्री जेव्हा करतो आपण, तर आपलं जे अंगण आहे, घराचं अंगण ज्याला आपण म्हणतो, तर तिथे अंडरग्राऊंड वॉटर टँक आपण का केलेला आहे याचा काय अर्थ होतो सर बघा, आणि त्याच्यासोबतच आपण बोरिंग पण केली त्या साईडला फ्रंटलाच. अगदी तुम्ही खूप चांगला प्रश्न केलाय चेतनजी. तर ह्याच्यातून प्रेक्षकांना खूप त्यांचं ज्ञान वृद्धिगंत व्हायला मदत होणार आहे. तर जेही अंडर वॉटर ग्राउंड आपलं अंडर वॉटर टँक असतात पाण्याचे, बरोबर, किंवा पॉन्ड्स असतात, तळी असतात, ज्यावेळी आपण नगर रचना हा मोठा विषय घेतो, जसं एखाद्या बिल्डरचं आपल्याला कॉम्प्लेक्सचं काम करायचं आहे, तर वॉटर बॉडीज या नेहमी उत्तर दिशेत असाव्यात. आणि जर त्यात मासे असतील, तर आता आम्ही तुम्हाला मासे पण दाखवू. तर हा ऍक्च्युली एक पाताळाचा कन्सेप्ट आहे. उत्तर दिशेला हा माशाचा टाका आपण. तर उत्तर दिशेला ज्यावेळी वॉटर टँक येतो त्यावेळी तिथे पाताळाची रचना होते. त्याच्यामुळे तुमचं राहू केतू हे शांत राहतात आणि तुम्हाला प्रचंड अशी प्रगती देतात. तर वॉटर टँक हे नेहमी उत्तर दिशेला असावेत. तुमच्या नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य दिशेलाही वॉटर टँक किंवा बोरिंग ह्या गोष्टी चांगल्या असतात. पण सर्वात चांगलं जर कुठलं झोन किंवा चांगली दिशा आहे यासाठी, तर उत्तर दिशा ही अत्यंत समृद्धीदायक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मासेही पाळू शकता, वॉटर टँकही ठेवू शकता, अंडर वॉटर बोरिंग. कारण ज्यावेळी तुम्ही बोरिंग ड्रिल करत असाल त्यावेळी तिथे एक पोकळी निर्माण होते, आणि त्याच्यामुळे आता जर ह्या लँडस्केपमध्ये जरी अनइवन असेल जमीन, तरी उत्तर दिशेमध्ये बोरिंग झाल्यामुळे ती ऑलरेडी खाली गेलेली आहे जमीन. त्याच्यामुळे तुम्हाला काहीच वास्तूचे दुष्परिणाम येत नाही, ते भरून निघतं. त्याच्यामुळे ही एक स्मार्ट आयडिया आहे की तुमचे जे पण बोरिंग, वॉटर टँक, करेक्ट, पॉन्ड्स असतील, तळी असतील, ही उत्तर दिशेला आणि ईशान्य दिशेला. पण ह्याच्यात एकच अट आहे की जर तुम्ही मासे ठेवत असाल तर ईशान्येला नका ठेवू, कारण ईशान्येमध्ये जर मासे आले तर तुमच्यावर कोर्ट केसेस, लिगल केसेस लागू शकतात. बरोबर. त्याच्यामुळे प्रयत्न करा प्रेक्षकांनो की उत्तर दिशेलाच तुमचे अंडर वॉटर टँक, पॉन्ड्स ह्या गोष्टी येतील. आणि तुम्ही मासे जे टाकले याच्यामध्ये हे कोणत्या टाईपचे मासे, आणि त्यासाठी पण स्पेसिफिक तेच मासे हवे असं काही असतं का? असं काही नसतं, पण लाल किताब वास्तूचा जो कन्सेप्ट आहे, तर लाल किताब वास्तू कन्सेप्ट मध्ये कसं आहे, काळा मासाने 8-9 गोल्डन फिशेस ठेवतात. पण हे सर्व मिथ आहे. ऍक्च्युली मासे तुम्ही ठेवू शकता, पण माशांना एका चांगल्या स्थितीमध्ये ठेवा. त्यांना जे तुम्ही फूड त्यांना खायला टाकता ते प्रॉपर वेळेवर टाका, म्हणजे त्यांची पण तुम्ही केअर करा. कारण मासा हा केतूचा रूप आहे, जो विष्णूचा मत्स्य अवतार होता, जो प्रमुख अवतार मानला जातो. की त्याद्वारे ऋषी मुनींना आपले वाचवलं गेलं, त्यावेळी पृथ्वीवरती प्रलय झालेला. तर माशांना खायला टाकल्यामुळे तुमचा केतू आणि राहू सुस्थितीत येतात, आणि तुम्हाला या कलियुगामध्ये जे राहूचं बळ पाहिजे ते अत्यंत प्रकर्षाने जाणवतं. तुम्हाला आता जाणवत असेल की कसा अनुभव आला या वास्तूमध्ये. सर एनर्जी खूप पॉझिटिव्ह एनर्जी आणि एनर्जेटिक वाटतं इथे खूप. तर ह्या वास्तूमध्ये प्रत्येक गोष्टीचा विचार केला गेलेला आहे सर. म्हणजे A to Z प्रत्येक गोष्ट आम्ही म्हणजे विचार केलेले, कारण हे एक मॉडेल तयार केलंय. तसं मोदींनी गुजरात मॉडेल इलेक्शनचं तयार केलेलं आहे. तर राजकारणाचं नाही, पण एक ज्यावेळी लोक अनुभव घेतात त्यावेळी त्यांना आम्हाला शब्दांची गरज उरत नाही. ते इथं येऊन सगळं बघू शकतात आणि त्यांच्या इथं रेप्लिका तयार करू शकतात, किंवा ते पॉइंटर्स जे आहेत, जसं तुम्ही दिशांचं सांगितलं, त्या गोष्टी तिथं. आता चेतनजी, सामान्य माणूस ह्या गोष्टी इम्प्लिमेंट नाही करू शकत त्याच्या, तर विदाऊट डिमोलिशन त्यांना कसा रिझल्ट द्यायचा आहे ही एक आपल्याकडे टेक्निक आहे. सर जर तुम्ही हे जे सांगितलं म्हणजे फिशचं, आणि हे जर आपल्या अंगणामध्ये आपण जर उत्तर दिशेला मोस्टली तुम्ही बोलले की एक अंडरग्राऊंड टँक असला तर त्याचा कसा बेनिफिट होऊ शकतो आपल्याच्या, मी बघितलं सर की आपला जो पूर्ण एरिया आहे, मी कॅमेरामॅनला बोलेल की त्यांनी हा एरिया आपण दाखवायचा, तर ग्रीनरी आहे सर पूर्ण इथं. आणि तुम्ही वृक्ष जे म्हणतो आपण, प्लांट जे म्हणतो, खूप सारे लावले, तर मला त्याच्याबद्दल सांगा, ते वास्तूप्रमाणे आहे का? एक्झॅक्टली. जे प्रेक्षकांना आपण दाखवा की ही सर्व फळं झाड आहेत, जसं पेरू, चिक्कू, बरोबर. आता आपल्याला इकडे दिसत असेल की तुळशी आलेली आहे भरपूर प्रमाणात, खूप सारी. तर ही तुळशी आपण नाही लावली ऍक्च्युली, की देवाचं बळ किंवा गॉड ब्लेसिंग आहेत आम्हाला, की ही जी तुम्हाला वेल दिसते चढलेली, ते ऍक्च्युली उमराचं झाड आहे, श्री दत्तांचं. तर मी खूप श्री दत्तांचा मोठा भक्त आहे, त्यांच्यामुळेच हे सर्व होऊ शकलंय, आणि राधाराणीची कृपा आहे. तर राधाराणीची कृपा मी तुळशीच्या स्वरूपात बघतो, आणि उमराचं झाड म्हणजे माझे श्रीदत्त. तर ही दोन्ही गोष्टी आपोआपच इथे संयोगाने आलेल्या आहेत. हे काय आपण बाकीचे जे प्लांटेशन आहे ते आपण केलेलं आहे. तर त्या अनुषंगाने तुम्ही बघत असाल, ज्या फळ झाडं किंवा फुलं बागा असतात
ह्या उत्तर आणि पूर्व दिशेला हव्यात. आणि जितके मोठे वृक्ष म्हणजे नारळ, सुपारी, ही सर्व वृक्ष आपण नैऋत्य आणि पश्चिम दिशेला लावू शकतो. बाकी तुम्हाला आता दिसत असेल की घराच्या बाजूने सर्व फुलांची झाडं लावली. तर ज्याही घराचे चारी कोपरे मोकळे असतात किंवा फुलांची झाडं लावलेली असतात, तर फुलांची झाडं म्हणजे शुक्र असतो. ओके, तर शुक्र काय करतो सर, तुम्हाला ह्या मटेरियलिस्टिक लाईफ मध्ये जी लक्झुरी म्हणजे विलासी वृत्ती, विष्णू नारायण आपण बघितले असतील की ते नेहमी शय्यावर शयन करत असतात, की एक विलासी वृत्तीमध्ये जगतात. लक्ष्मी त्यांची म्हणजे जी पूर्ण दुनिया लक्ष्मीच्या पाठी लागलेली आहे, बरोबर, तर ती लक्ष्मी विष्णू देवाचे भगवंताच्या पाय चेपत असते. तर ही जी शुक्राची ऊर्जा आहे ही या प्रकारे क्रिएट करता येते आपल्याला. आणि हे सगळे झाडं लावून आता प्रत्येक झाडाबद्दल बोलायला गेलं तर आपल्याला 2-3 तास कमी पडतील. तर एक शेवटचं एक झाड असं होतं, ते तुम्हाला श्वेतार्क दिसत असेल इथे. सर हे श्वेतार्क, सफेद आकडा बोलला जातो ह्याला. ओके, म्हणजे रुईचं झाड म्हणून हे प्रचलित आहे इथे सर, बरोबर. आता ही चाफ्याची झाड आहेत. तर हे जे झाड तुम्हाला दिसतंय, हा राईट, श्वेतार्कचं झाड आहे. हे सर लक्ष्मी आणि सूर्याचं, म्हणजे ह्याची जी जड असते मुळं, ह्याचं पण लोक ताबीज वगैरे करून घालतात, बरोबर. अजून 2 वर्षांनी जर हे खोदलं गेलं तर ह्याच्यात गणपतीचा आकार तयार होतो. तर वृक्ष वास्तू आहे खूप मोठा पाणी लागेलच त्याला. वेळेच्या अभावी आपण आता आपल्याला अजून काय, तर सगळ्यात मेन म्हणजे आता जी गोष्ट आहे की मी जेव्हा येत होतो ना तर खूप स्लोप होता असा आपल्या इथे येताना. आणि मी मागच्या पॉडकास्टमध्ये ऐकलंय की राजाची वास्तू ही नेहमी वर असते. बरोबर आहे आपण. तर मला टेरेसवरून आता जाणून घ्यायचं आहे की आपली ही जी वास्तू आहे तर ही टोपोग्राफी आपण ज्याला म्हणतो, तर ते त्या गोष्टी मला एक्सप्लेन करा सर. तर सर आता आपण वर जाऊ आणि मला वरती तुम्ही कोणकोणत्या गोष्टी दाखवणार आहे. ठीक आहे. तर सर आपण आता जी टोपोग्राफी आहे, जो लँडस्केप असतो, बरोबर, नगर रचना असते, आणि नगर रचना वास्तू कशी करायची आणि आपल्या सभोवतालचा जो बाहेरचा वास्तू आहे ती कशी आपल्या जीवनावर प्रभाव करते हे आता आपण जाणून घेऊया सर. आणि जे लोक आता फ्लॅटमध्ये राहत आहे तर ते पण या गोष्टींचा विचार करू शकतात ना टोपोग्राफीमध्ये, की 100% काय होईल सर, काही लोकांना वाटेल की अरे यार मी तर माझ्याकडे लँड नाही, मी पुण्यात राहतो. तसं नाहीये, पण जे कन्सेप्ट आहे ना ते तुम्ही समजून घ्या की जर सर बोलताय की टॉपवर, तर तुमची जी बिल्डिंग आहे ती आजूबाजूच्या एरियाच्या जर टॉपवर आहे तर ते वर्क करेल सर. बिल्डिंगचा गेट, लिफ्टची एंट्री, बिल्डिंग मध्ये स्विमिंग टँक कुठे, जिम कुठे, अम्युनिटीज कुठे, प्रत्येक गोष्टीचा प्रभाव पडतो. वास्तू एक्सपर्ट येऊन वास्तू करून जातात, पण रिझल्ट का नाहीत सर, बरोबर. याच्या मागचं कारणच हे आहे की बाहेरच्या टोपोग्राफीचा विचार नाही केला आणि त्याला पण बॅलन्स करण्याचे अनेक टेक्निक आहेत. तर कुणालाही घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाहीये, कारण आपण आज इथे पोहोचलाय म्हणजे आपण पण ब्लेस आहेत आणि आपले प्रेक्षक पण ब्लेस आहेत, राईट सर. तर आपण आता जाणून घेऊ टोपोग्राफी, एक बर्ड व्ह्यू कसा बघायचा असतो वास्तूचा. ठीक आहे. तर चेतनजी, आता आपण बर्ड व्ह्यू कसा बघायचा वास्तूचा आणि बाहेरच्या वास्तूचा कसा विचार केला जातो हे थोडक्यात समजून घेऊया. तर या, तर आता आपण वर जातोय आणि सर आपल्याला वरतून टोपोग्राफी दाखवणार आहे. सर टर्म टोपोग्राफीच आहे ना, बाहेरील वास्तू पण बोलू शकतो. एक आम्हाला बिल्डर, रिअल इस्टेट वाल्यांबरोबर काम करून अशी सवय झाली की आम्ही ते इंग्रजी शब्द खूप वापरतो. या चेतनजी. येस. तर सर आता मला सांगा की जे टेरेस आहे आपलं, इथून जी आपली आजूबाजूची जागा येते, तर याचा वास्तूशी कसा संबंध असला पाहिजे, एक पॉइंट जर तुम्ही आपल्या पुढच्या 5 मिनिटात समजावले तर. मी चेतनजी, प्रेक्षकांना आपण दाखवूया की बाहेरची वस्तू 100% कसा आपल्याला रिझल्ट देत असते. तर आपण कॅमेरामॅनला सांगूया की हा जो बघा तुम्हाला ही ईशान्य आणि उत्तर दिशा दिसते, तर ईशान्य आणि उत्तरेमध्ये इथे खड्डा आहे. हा आपोआपच नॅचरली तयार झालेला आहे, आपण नाही, ही बाहेरची वस्तू, ही आपल्या हातात नसते. करेक्ट. तर उत्तर दिशा आणि ईशान्य दिशा यामध्ये कधी पण खड्डा पाहिजे, कारण खड्डा काय करतो, जलतत्वाची निर्मिती करत असतो. त्याच्यात जल टाकायची गरज नाही, आपल्याला पाणी टाकायची गरज नाही. नॅचरल वॉटरने पण ते भरला जातो. नॅचरल वॉटर किंवा तिथे जे स्पेस निर्माण झाले ते जलतत्वातच काम करतं. म्हणून आपण बोलतो प्रवेशद्वारासमोर खड्डे नसावेत, त्यामध्ये राऊतचं काम करतं, कारण तिथे एक प्रकारे पाताळाची निर्मिती होते. तर इथे बघा ईशान्य आणि जी उत्तर दिशा आहे तिथे ऍक्च्युली खड्डा आहे, जंगल आहे, त्या जंगलाच्या साईडला तलाव आहे. तर ही आपोआपच घडून आलेली गोष्ट, ही घडवलेली नाही. आता आपण बघूया पश्चिम, वायव्य आणि नैऋत्य दिशा. तर आता सुंदर ऍक्च्युली बघायला गेलं ना तर हे म्हणजे व्ह्यू पण खूप छान आहे आणि वास्तूप्रमाणे पण इतकं चांगलं आहे. तर ही दिशा सर पश्चिम आणि, तर ही वास्तू निर्माण करताना सर आम्ही खूप विचार केलेला
आणि एक भगवंताची कृपा होती, त्यामुळेच ही गोष्ट होऊ शकली, नाहीतर ही गोष्ट शक्य नाहीये सर. तर आपल्याला बघत ही पश्चिम आणि नैऋत्य दिशा आहे, तर ही जी टोपोग्राफी आहे, तर हे सगळे डोंगर आणि हायराईज ज्या बिल्डिंग आहेत या पश्चिम आणि नैऋत्य दिशेला आलेले आहेत. त्याच्यामुळे सर ही वास्तू खूपच पॉवरफुल वास्तू, हे एक वास्तू ना एक महायंत्र बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला आता एनर्जीचा अनुभव आलाच असेल, कळतंय रे. आता ही जी वायव्य दिशा आहे आपली, तर या वायव्य दिशेला गॅस भरला जातो, गॅसची कामं होतात, गॅस एजन्सी सर तिथं ना. हा, तर वायव्य दिशा कशाची असते सर, दिशेतच कळते आपल्याला, वायू. तर गॅस म्हणजे ह्याच्या वायव्य दिशेला, एक्झॅक्ट वायव्य दिशेला गॅस बरोबर आपोआपच आलेला आहे, हे पण आपण नाही केलेलं. आता ही दक्षिण दिशा आहे सर. मी कॅमेरामॅनला सांगेल हे जे विटांचं घर बघेल सर, ही दक्षिण दिशेमध्ये पोकळी होती सर. ओके, ह्या पूर्ण वास्तूमध्ये एकच वास्तू दोष होता बाहेरच्या वास्तूचा, जो की नगण्यच होता, म्हणजे त्याचा प्रभाव नाहीत कारण मध्ये रस्ता असल्यामुळे. पण विटा हा मंगळाचा कारक आहे आणि लाल रंग, लाल विटा, आणि ह्या घरावरती पण वरती एक गुंबद बनणार आहे त्रिकोणी. तर जो दक्षिणेचा आकार असतो हा त्रिकोणी असतो, त्याच्यामुळे हा जो एक वीक पॉइंट होता तो पण शक्तिस्थानात बदलला गेलेला. तर या वास्तूसाठी आपण काहीच एक्स्ट्रा इफेक्ट काय केलं, जुळून आलेली वास्तू सारी दत्तदेवांची कृपा आणि राधाराणीचं प्रेम, बरोबर, बस या दोन गोष्टींमुळे ही वास्तू जुळून आली. सर एक गोष्ट मला विचारायची होती फक्त, की ज्या बिल्डिंग्स आहे तर या बिल्डिंग्समुळे काय याचा फायदा होतो त्या दिशेप्रमाणे जर तुम्ही एक्सप्लेन केलं तर. जर का तुमचं मंदिर, घर किंवा फॅक्टरी ह्याच्या पश्चिमेला जर हायराईज बिल्डिंग्स, उड्डाण पुलं, रस्ते किंवा मोठ्या मोठ्या डोंगर रांगा ह्या गोष्टी आल्या तर ह्या तुम्हाला स्टेबिलिटी देतात. जसे नैऋत्येचा गुणधर्म स्टेबिलिटी देणं, पश्चिमेचा गुणधर्म आहे तुम्हाला गेन्स, लाभ देणं, आणि दक्षिणेचा जो गुणधर्म आहे तो तुम्हाला प्रसिद्धी देणं, जे की प्रत्येक सेलिब्रिटीसाठी गरजेचे गोष्ट. जसं तुम्ही बोलले साऊथ बॉम्बेमध्ये सगळे सेलिब्रिटीज राहतात. एक्झॅक्टली, सगळे कलाकार साऊथ मुंबईत राहतात. करेक्ट. टॉलिवूड हिट आहे, बॉलिवूड हिट आहे, पण भोजपुरी इंडस्ट्री का हिट नाही होते, कारण तिथे नदी आहे. नदी हा चंद्राचा कारक असतो आणि शुक्र जो असतो तो समुद्राचा कारक, खाऱ्या पाण्याचा कारक असतो. तर मुंबई आणि चेन्नई ही दोन्ही शहरं सर समुद्रावरती वसलेली आहेत. त्याच्यामुळे कलाकार कोणी कितीही प्रयत्न केले तरी ही जी आपली मराठी सिनेसृष्टी किंवा हिंदी सिनेसृष्टी ही मुंबईतून बाहेर जाऊच शकत नाही. शूटिंग होऊ शकते सर, पण इथे वर्षानुवर्ष ज्या गोष्टी, ज्या एनर्जी फील्ड्स आहे, सिद्धिविनायकाचं मंदिर, तर ती एनर्जी तिथे रुळलेली आहे सर, की तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नाही येऊ शकत. तर ह्याच प्रकारे आपण आज बघितलं लँडस्केपचा कसा थोडक्यात विचार. तर मला एक नाही कळलं की जी आपण पाण्याची टाकी ठेवलेली इथं, मी सांगेल कॅमेरामॅनला त्याने ही पाण्याची टाकी दाखवावी. तर सर ही या दिशेला ठेवण्यामागे काही रिझन आहे का? खूप चांगला प्रश्न. अनेक लोकांना समस्या येतात की आमची जी स्लोप आहे तो ईशान्याला जास्त आहे, उत्तरेला जास्त आहे आणि नैऋत्य दक्षिणेमध्ये कमी आहे. तर तो कसा तर ही एक टेक्निक आम्ही देतोय लोकांसाठी. बरेचसे वास्तुशास्त्रीय उपाय सांगत नाही, पण आपण उपाय सांगतो, ज्ञान वाटल्याने वाढते. तर ही वरुण पदाची दिशा आहे, म्हणजे W5, जिथे मंदिरांच्या मूर्त्या ठेवल्या जातात. तर पश्चिमेतली ही दिशा वरुण देवाची म्हणजे समुद्राची असल्यामुळे इथे पाण्याची आणि पांढऱ्या रंगामध्ये ठेवलेली. तर ह्याच्याने वरुण एनर्जी फील्ड एक वाढते आणि प्लस पश्चिमेची उंची वाढली ह्या बरोबर लँडस्केपच्या अनुषंगाने, म्हणजे टेरेसची जी ग्राउंड रियालिटी आहे त्याच्या अनुषंगाने ही उंची आपण वरती केली. तसाच हा जी दक्षिणेची जी टोपी आहे, म्हणजे जे आपल्या जिन्यातून आपण वरती येतो, तर दक्षिणेची दिशा पण उंच झालेली आहे आपोआपच. तर दक्षिण दिशा आणि पश्चिम दिशा उंच केल्याने बाकीच्या जे ईशान्य, पूर्व, उत्तर, वायव्य दिशा ह्या आपोआपच खाली गेल्या. आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट किंवा मेहनत करण्याची गरज नाही लागली. तर या प्रकारे स्मार्टली उपाय दिले जातात. करेक्ट. आणि वास्तू परफेक्ट करण्यासाठी कुठले तोडफोडीची आवश्यकता नाही. खूप जर ज्ञानी आणि हुशार व्यक्ती आहे तर तो तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आणि सहज योगाने ती वास्तू सरळ दिशेने घडवू शकतो. सर आपण आता सगळ्या गोष्टी बघितल्या, मोस्टली एंट्री बघितली, त्याच्यानंतर आपण वृक्षांचं एक वास्तू बघितली. तर आता मला इंटरनल वास्तू जी आपल्या घराची, तर त्याबद्दल कसं सांगाल? सर आपण इंटरनल वास्तूकडे तर जाऊया. त्याच्या आधी एक प्रामुख्याने ठळक मुद्दा राहिलेला आहे की घराचे जे पण चारी कॉर्नर्स असतात ते मोकळे व फ्री असणं गरजेचं आहे. एखाद्याचं नाहीये तरी ते क्लीन असणं खूप गरजेचं आहे. जर एखाद्याचं टॉयलेट वगैरेला, कारण हे जे 4 कॉर्नर्स असतात सर
ह्याच्यामध्ये चरखी, बिदारी, पाप, राक्षसी आणि पूतना या 4 देवी विराजमान आहेत आणि त्या रॅपिड ग्रोथच्या मागचं एक प्रमुख कारण का वास्तू बरोबर. तर आपण पाहिलं असेल या वास्तू मॉडेलचे 4 कॉर्नर्स आपण फ्री ठेवले, मोकळे आहेत व क्लीन आहेत. राईट. तर आता आपण सगळ्यात मेन म्हणजे ऑफिस जिथून आपलं काम चालतं, तर त्याबद्दल काय सांगाल? कोणत्या दिशेला आपलं ऑफिस आहे आणि ते काय आहे त्या दिशेला? बिलकुल सर. आता आपण पाहू शकताच इथे की हे जे ऑफिस इथं आपण लोकेट केलेलं आहे तर हे पूर्व दिशेचं ऑफिस आहे. आपले जेही प्रीमियर कस्टमर्स येतात, जसे बिल्डर झाले, IRS, IPS, पॉलिटिशियन्स, मोठे टेंडरिंग भरणारे लोक, तर हे जे ईस्टचं ऑफिस आहे हे आपल्याला सोशल कनेक्शन्स देतात. आणि ज्यावेळी आपण ईस्टच्या ऑफिसमध्ये बसून नॉर्थ साइडला बघतो, बरोबर, त्यावेळी आपण अपॉर्च्युनिटीला आपल्याकडे आमंत्रित करतो, ग्रॅब करतो नवीन नवीन एक्झॅक्टली. कारण उत्तर दिशा ही संधी देते आणि पूर्व दिशा कनेक्शन देते. तर विथ कनेक्शन अपॉर्च्युनिटी आपण ग्रॅब करू शकतो. तर हे पूर्वचं ऑफिस आपल्याला स्मॉल मीटिंगसाठी आहे. ऑफकोर्स आपलं दुसऱ्या गोष्टी करण्यासाठी आपल्या दुसऱ्या जागा, पण ज्यांना हे वास्तुयंत्र आपल्याला दाखवायचं असतं तर हे मॉडेल दाखवताना काही गोष्टी असतात त्या आपण इथे करत असतो. तर ईस्टचं ऑफिस तुम्हाला सोशल कनेक्शन छान देतं. इथे जर तुम्ही मोबाईल चार्जिंग केला तर तुमचा फोन सारखा वाजत राहील, कारण तुमचे कनेक्शन तर वाढतील. पण हा डिटेल्ड वास्तूचा भाग आहे. कुठे तुमचे चार्जिंग पॉइंट्स आले पाहिजे, ऑफिस कुठल्या पदावर, तुमची खुर्ची कुठल्या पदावर. तसे विनिंग चेअर असते की समोरचा माणूस तुमच्या फेवरमध्ये यावा, त्यासाठी सिटिंग पोझिशन्स कसा हवेत, खुर्च्यांचे कसे रंग असावेत. तर हे सगळी डिटेल वास्तू आहे. आता ऑफिसची पण एक सेपरेट वास्तू होऊ शकतं सर ना? बिलकुल, येस. तर ऑफिसचं आता आपण एक छोटस आपण देवाचं स्थान क्रिएट होणार, तर ते आपण पाहणार आहोत. म्हणजे म्हणतो की देवघर कोणत्या दिशेला आपलं आहे? बिलकुल. तर जसं देवघर, तर कधीही मंदिर घरात नसतं. मंदिर हे नेहमी बाहेरच असायचं, कारण घराचे काही नियम असतात. तर ते घराचे नियम आपण मंदिरात अप्लाय नाही करू शकत आणि मंदिरांचे नियम घरामध्ये अप्लाय नाही होऊ शकत. तर ईशान्य ही दिशा अशी आहे की जिथे जर आपण मंदिर केलं तर आपल्याला एक क्लिअरिटी ऑफ माइंड राहतं. आपलं मन जे आहे ते एकदम क्लिअर राहतं. आपण फास्ट डिसिजन्स घेऊ शकतो, फास्ट आपण कार्य करू शकतो. आणि ही शिखी एनर्जी फील्ड आहे जी शंकराची, त्यासाठी आपण एक सिद्ध नर्मदेश्वर शिवलिंग स्थापन केलं. त्याद्वारे आपल्याला खूप फायदा पण झाले आहे, बेनिफिट झालेला आहे. त्याचप्रमाणे वेस्टला पण आपण मंदिर करू शकता. जी पण मोठी मोठी तीर्थस्थळ, तिरुपती बालाजी, सिद्धिविनायक, बद्रीनाथ, केदारनाथ, ही जेवढी ऑस्पिशियस आणि फेमस मंदिरं आहेत पण या नाव आहे, तर त्या सर्वांच्या मूर्त्या वरुण किंवा पुष्पदंतची जी एनर्जी फील्ड आहे, पश्चिमेचं 4थं आणि 5वं पद इथेच विराजमान आहे आणि त्यामुळे तुमची इच्छा मूर्ती फास्ट राहत. सर हा एरिया कोणता येतो? हा हॉल म्हटला जाईल की याला काय म्हणायचंय? सर जसा की हा तुम्हाला एक मोठा हॉल दिसतोय, बरोबर आहे, तर ह्याच्यामध्ये आपण एक सोशल गॅदरिंग्स किंवा ज्यावेळी आपल्या टीमला पूर्ण बोलवून किंवा काही गोष्टी आपल्याला चर्चा करायची असते त्यावेळी आपण ब्रह्मस्थानात येतो. ब्रह्मस्थान सर एक न्यूक्लिअर रिएक्टर सारखं काम करतं, कारण ब्रह्मस्थानातूनच सर्व बाकीच्या दिशांना ऊर्जा प्रोव्हाइड केली जाते, बरोबर. तर ब्रह्मस्थान आहे असं न्यूक्लिअर रिएक्टर आहे. याच्यानंतर जे 4 एनर्जी फील्ड्स येतात ज्या प्रमुख आहेत, जे एक प्रकारे समजा एक पंतप्रधान ब्रह्मस्थान झाला तर 4 राज्यांचे 4 मुख्यमंत्री, जसं पूर्वेला आर्यमा, दक्षिणेला विवस्वान जो प्रसिद्धीचा कारक आहे, पश्चिमेला मित्र आणि उत्तरेला भूधर जो प्रत्येक गोष्ट संचालित करतो. आणि त्याच्यानंतर मग 8 एनर्जी फील्ड, नंतर मग 32 एनर्जी फील्ड, 16 एनर्जी फील्ड, या प्रकारे हे वर्गीकरण केलं जातं. तर आपण ब्रह्मवितीमध्ये आता उभं आहे, ही ब्रह्माची ऊर्जा आहे. तर ही सर्व दिशेला ऊर्जा पोचवण्यासाठी खूप महत्वाचे. आणि हे ऍक्च्युली स्पेस एलिमेंट येतं. ह्याचा रंग सफेद आणि पिवळा तुम्ही वापर करू शकता. हा सगळा ऍडव्हान्स रेमेडीचा पार्ट आहे सर. तर ब्रह्मस्थान तुमचं मी एवढंच सांगेल प्रेक्षक हो की ब्रह्मस्थान मोकळं व स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावर कुठलाही स्तंभ, पिलर किंवा कचरा असता कामा नये, नाहीतर आपल्याला नाना तऱ्हेच्या होऊ शकतं. आपण आजारपण किंवा नुकसान 100% होणार. कारण जशी रावण दशानंद होता, पण कितीही त्याचा शिरच्छेद केला तरी तो मरत नव्हता, कारण त्याचा जीव हा त्याच्या बिंबीमध्ये होता, म्हणजे त्याच्या शरीराच्या ब्रह्मस्थानात होता. तर ते हे त्याप्रमाणे. सर बेडरूम बद्दल काय सांगाल? आपली बेडरूम बद्दल आपण आपल्या प्रेक्षकांना छान माहिती देऊ की बेडरूम कुठे असावं, कुठे नसावं, बरोबर, काय करावं, काय नाही करावं. तर हे एक आपण
मॉडेलमध्ये बेडरूम क्रिएट केलेलं आहे. तर हे नॉर्थ दिशेचं बेडरूम आहे. तर आता ह्या वास्तूमध्ये काय असतं, नॉर्थ आणि साऊथ ऍक्सिस खूप मोठा आहे. तर तो कमी करण्यासाठी पूर्वेचा जो रंग आहे, कारण पुढचं तत्व ज्यावेळी मागच्या तत्वात येतं त्यावेळी ते त्याला कट ऑफ करतं किंवा कमी करतं. तर इथे हिरवा रंग जो आलाय तो काय करतो, हिरवा रंग जो आहे सर तो उत्तर दिशेचं जे जलतत्व आहे, कारण झाड जर पाण्यात आलं तर ते पाणी शोषून घेतं. बरोबर. तर उत्तर दिशेला एक प्रकारे बॅलन्स करत आहे. ग्रे. आणि उत्तर दिशेमध्ये जर बेडरूम असेल एखाद्याचं तर ते सेल्स वाल्यासाठी किंवा ज्याला नवीन अपॉर्च्युनिटी पाहिजेत अशा बिझनेसमॅनसाठी खूप गरजेचं आहे. इथे झोपणाऱ्या माणसाला झोपेचा छोटा मोठा प्रॉब्लेम राहू शकतो, पण त्याला खूप सारी संधी समोरून चालून येते. एक मॅग्नेटचं काम करतो, एक अट्रॅक्शनचं काम आहे उत्तरेचं बेडरूम करत असतं. सर आता आपण किचन जर बघितलं आपलं, तर हे पश्चिम दिशेचं किचन आहे आणि नेहमी आपण म्हणतो की आग्नेयाचं किचन हवं, त्याबद्दल काय सांगा? सर हे खूप मोठं मिथ आहे की आग्नेय दिशेला किचन हवं. आज तुम्ही बघाल तर 90% लोकांचं किचन आग्नेय कोपऱ्यात बनवलंय. एकतर त्यांनी गुगलमध्ये डेटा बघून किंवा मग कुठले वास्तुशास्त्रज्ञ त्यांना सांगितलंय की आग्नेय कोपऱ्यात. तर किचन हे कधीच कुठल्याही राजाचं, जे आम्ही केस स्टडीज केल्यात, महाराजांचे किल्ले, गड किल्ले असू देत किंवा मग राजपूतांचे मोठे मोठे किल्ले असावेत, पॅलेस असावेत किंवा युरोपमध्ये पण काही कॅसल्स आहेत, तर कोणाचंच किचन आग्नेय कोपऱ्यात आढळून आलेलं नाही. ही एक प्रजेची वास्तू होती की प्रजा कधीच राजा बनवू नये ही राजाची इच्छा असणं. मग त्यांनी त्या प्रकारे डिपेंड केलेलं प्रजेला त्यांच्यासोबत, त्यांच्यावर डिपेंड राहण्यासाठी. तर पश्चिमेचं किचन किंवा स्वयंपाकघर चुला कधी पण चांगला, फक्त ते बॅलन्स असावं. त्याच्यासाठी तुम्ही येलो जैसलमेर स्टोन किंवा कुठलाही पिवळ्या रंगाचा दगड वापरून किंवा चिकनी माती असते त्याचा प्लॅटफॉर्म बनवून ते बॅलन्स करणं गरजेचं आहे. ऍक्च्युली नुसतंच तुम्ही किचन आणू नाही शकत. आणि जर बेडरूम असेल तर राजाचा बेडरूम पण पश्चिम दिशेत बनायचा, कारण राजा ज्यावेळी रात्री झोपायचा त्यावेळी तो सकाळचा म्हणजे भविष्याचा विचार करूनच झोपायचा. पश्चिम दिशा प्रॉफिट आणि गेन्स नंतर मॅनिफेस्टेशन म्हणजे इच्छापूर्ती ह्याची खूप मोठी कारक आहे. तर राजा ज्यावेळी झोपायचा त्यामुळे ह्या दिशेत विचार करण्याआधी 100 वेळा विचार करावा, कारण जर तुम्ही निगेटिव्ह नकारात्मक विचार केले तर तेच घटित होणार. आणि जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार केले किंवा तुमची इच्छा जर तिथे चिकटवल्या जावी एखाद्या कागदावर किंवा गोल शेपच्या पेपरवर नेऊन, तर त्या तुम्हाला 2-3 महिन्यातच फलित होताना दिसणार आहे. त्याच्यामुळे पश्चिमेचं किचन आणि बेडरूम खूपच शुभ ऑस्पिशियस आहे, कारण ही राजाची वास्तू. बरोबर आहे. सर आता आपण जेव्हा बघतो की दक्षिण दिशेला बेडरूम असावी की नसावी, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? दक्षिणेला बेडरूम बिलकुल चालते. जसं की आपण आधी चर्चा केली आहे की कुठलीच दिशा चांगली वाईट नसते, प्रत्येक दिशेची पद्धत चांगली किंवा वाईट असतात. बरोबर. तर हे दक्षिणेमध्ये एक आम्ही छोटंसं बेडरूम क्रिएट केलेलं आहे. तर हे जे बेडरूम आहे सर दक्षिणेचं, हे तुम्हाला एनर्जेटिक ठेवतं. तुम्ही किती काम केलं तरी तुम्ही थकत नाही व तुम्हाला प्रसिद्धी देण्याचं पण काम करतं. दक्षिणेच्या बाजूला आग्नेय कोपरा आहे, त्याच्यामध्ये गाईचा फोटो, लक्ष्मीचा फोटो आहे, कारण शुक्राची एनर्जी एनहान्स राहावी आणि तुमचा जो मनी फ्लो आहे, जो धनाचा जो एक प्रवाह आहे तो सुरळीत राहावा. आता ह्याच्यानंतर दक्षिणेचं जे बेडरूम आहे ते इंडस्ट्रियलिस्ट किंवा कंपनी, मॅन्युफॅक्चरिंग ह्या ज्या अशा कामं करतात त्या लोकांसाठी काफी उपयुक्त आहे. बरोबर. सर स्टेअरकेस बद्दल जर विचार केला आपण, तर भरपूर लोकांना असं वाटतं की स्टेअरकेस ही घरातून नको किंवा घरातून हवी किंवा मग हॉलमधून नको पाहिजे स्टेअरकेस. तर तुमचं मत काय? स्टेअरकेस तुम्ही या दिशेला काय घेतली? आणि स्टेअरकेस तर एकच प्रामुख्याने मी सांगेन की स्टेअरकेस क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज असतात. उजव्या बाजूने वळतात आयदर डाव्या बाजूने. तर ज्यावेळी आपण पेचकस कसतो त्यावेळी ज्यावेळी उजव्या बाजूने आपण स्क्रूड्रायव्हर किंवा पेचकस फिरवतो त्यावेळी ते दाबलं जातं, आणि ज्यावेळी आपण डाव्या बाजूने फिरवतो ते ओपन होतं. किंवा तुम्ही साधारण उदाहरण घ्यायचं तर आपली वॉटर बॉटल ती राईट साईडला फिरवल्यावर बंद होते, लेफ्ट साईडला उघडल्यावर उघड होते. तर जेवढ्या ऑस्पिशियस जागा आहेत तिथे लेफ्ट साईडने ठेवायचं, ती एनर्जी एनहान्स होण्यासाठी. आणि जेवढ्या तामसिक एनर्जी फील्ड आहेत तिथे आपण ते क्लॉकवाईज बनवतो. आता ही दक्षिण दिशा ही तामसिक दिशा आहे, तर त्या अनुषंगाने हा क्लॉकवाईज स्टेअरकेस बनवलेला आहे. पण आपल्याला त्याचं फंक्शनिंग पण बघितली पाहिजे. मेन सोपान किंवा हा जो स्टेअरकेस असतो तर या सोपानचं नियोजन काय की ही शिडी, ही स्टेअरकेस आपल्याला वरती नेते. जशी स्वर्गाची शिडी आपण बघितली, युधिष्ठिराला स्वर्गाच्या शिडीने स्वर्गारोहण करता आलं 5 पांडवांपैकी. तर ही जी शिडी आहे ही आपल्याला
उंच नेते किंवा पुढे नाही. तर दक्षिण दिशा ही प्रसिद्धीची दिशा पण असल्यामुळे तुमचं जर फेम, तुमची जी प्रसिद्धी असते ती उंचीच्या दिशेवर करते, ग्रोथ असते, रॅपिड ग्रोथ देते. त्याच्यामुळे स्टेअरकेस हे मिथ आहे की इथे फक्त ईशान्य दिशा, उत्तर दिशा इथे अशा स्टेअरकेस किंवा टॉयलेट नको. जसं टॉयलेट तर नॉर्थ ईस्ट दिशेमध्ये नसावं, कारण कॅन्सर सारखे जे असाध्य रोग आहे ते ईशान्य दिशेतल्या किचन आणि टॉयलेट्स ह्याच्यामुळे प्रामुख्याने होतातच होता. उत्तर दिशेला टॉयलेट नसावं, किचन नसावं किंवा लाल रंग नसावं, कारण तुमच्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहे, तुमचा एक ज्यूस आहे, तुमचा एक रस आहे जीवनातला, तोच नष्ट करण्याच्या ह्या गोष्टी काम करतात. त्याच्यामुळे उत्तर दिशेत आणि ईशान्य दिशेत टॉयलेट्स, किचन्स नसावेत. पण उत्तर दिशेला असेल तर त्याचे उपाय आपण करू शकतो, जरा बॅलन्सिंग करू शकतो. पण ईशान्येतनं टॉयलेट आणि स्वयंपाकघर ह्याचा कोणताही उपाय नाही. जर कोणी देत असेल तर तो माल प्रॅक्टिस करत आहे, तो तुम्हाला फसवत आहे किंवा त्याला वास्तू करणंच येत नाही, बरं ते आपण समजून घ्यावं. तर स्टेअरकेस आपण पाहिलं क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, आणि स्टेअरकेस तुमची जितकं होईल प्रामुख्याने तेवढं पश्चिम, नैऋत्य आणि दक्षिण दिशेत असावी, व क्लॉकवाईज असेल तर उत्तर. सर, आता तुम्ही सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं की एंट्री कशी पाहिजे, त्यानंतर वृक्ष वास्तूबद्दल आपण चर्चा केली, पण या प्रॉपर्टीचं नाव काय सर? या प्रॉपर्टीचं नाव आपले सगळे प्रेक्षक बघतच असतील की तीर्थराज नाव दिल्यावरती आपण बरोबर. तीर्थराज का? कारण परिणामापासून प्रयोजनापर्यंत हे आपले ब्रीद वाक्य. तर ही जी आपल्या वेदांमध्ये, पुराणांमध्ये जी तीर्थांची नावं होती, विथत, सुग्रीव, मुख्य, जयंती, इंद्र, हे तिसऱ्या चौथ्या पदाचीच विशेष करून नाव आहेत. तर ही सर्व तीर्थ ब्रह्मस्थानात ज्यावेळी जातात, जसं मी बोललो, ब्रह्मस्थान एक न्यूक्लिअर रिएक्टरचं काम करतो, सगळ्या दिशांना ऊर्जा प्रवाहित करतो, तर एकदम महातीर्थ बनतं. तर त्या अनुषंगाने ह्या वास्तूचं नाव त्याला साजेसं असं तीर्थराज ठेवलं गेलं की सर्व तीर्थांचा राजा म्हणजे तीर्थराज. सर, थँक्यू सो मच. जी इन्फॉर्मेशन तुम्ही दिलेली आहे त्यामुळे जे भरपूर लोक आहे, म्हणजे सामान्य माणसापासून तर राजा लोकांपर्यंत सगळ्यांनाचा फायदा होईल. पण मला एक विचारायचं सर, जर आता कुणाला सेम टाईपची वास्तू करायची आहे, म्हणजे मी असं म्हणतो की असंच घर बांधायचंय, पण हे जे कन्सेप्ट तुम्ही इथे यूज केलेले आहे, हा जो स्टडी तुम्ही इथे यूज केलेला आहे, तर जर लोकांना या स्टडीपासून त्यांचं बनवायचं आहे तर त्यांना तुमची हेल्प लागेल. ते तर स्वतः नाही करू शकत, कारण डिरेक्शनच लोकांना 16 दिशा ऍक्च्युअली बघायला गेलं तर तुमचा नंबर जर द्यायचा आला तर तुम्ही काय द्याल? सर, माझा नंबर स्क्रीनवर आपण शेअर करा, आणि माझा एक चॅनल आहे आचार्य राजकिरण मारणे, ह्याला जाऊन सबस्क्राईब करा प्रेक्षक, कारण ह्याच्यामध्ये आपण फ्री वास्तू कोर्सचे 5 सेशन अपलोड करणार आहोत. आणि त्याच्यानंतर जी तुम्हाला दैनंदिन जीवनात जी उपयोगी माहिती आहे ती ह्या चॅनलवर आपल्याला नेहमी दत्त जयंतीपासून भेटत जाईल. त्याच्यानंतर कुठलंही जे ही वास्तू बघून तुम्ही घाबरून नका जाऊ किंवा असं वाईट म्हणजे की पॅनिक नका हो, एन्झायटी मध्ये नका जाऊ की, कारण कलर्स, इंटेरियर, शेप्स म्हणजे विविध आकार बरोबर आणि अनेक प्रकारच्या अशा गोष्टी आहेत ज्याने तुमची बेसिक बॅलन्सिंग होऊ शकते आणि तुम्ही राजाची वास्तू करण्यासाठी कॅपेबल किंवा समर्थ होऊ शकता बरोबर. आणि ज्यावेळी तुम्ही आमच्या चॅनलमध्ये ते 5 वास्तूचे व्हिडिओ बघाल फ्री वास्तू कोर्सचे, त्यावेळी तुम्ही स्वतःच वास्तू कराल, आपल्या घराची, आपल्या मित्रांची, आपल्या नातेवाईकांची, आणि ऍडव्हान्स वास्तू करण्यासाठी सक्षम बनाल की तुम्ही आम्हाला कन्सल्ट करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्वतः येऊन कॉल कराल. तर आपण असेच कनेक्ट राहूया सर, तुम्ही पण, आपले प्रेक्षक पण, आणि माझा नंबर आपण शेअर करा. आणि आपला जो चॅनल आहे आचार्य राजकिरण मारणे, त्याला सबस्क्राईब करून त्यावरती जो फ्री वास्तू कोर्स येईल तो आपण शिका आणि लोकांचं पण कल्याण करा. एवढ्याच शब्दात मी माझे म्हणणे थांबवतो. तर श्री दत्त, राधे राधे, खूप खूप धन्यवाद. तुम्ही सांगितल्याबद्दल इतकी चांगली माहिती, आणि पहिला आपला असा पॉडकास्ट होता की जो लाईव्ह होता. थँक्यू सो मच सर. धन्यवाद.